जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाज कल्याण विभाग पद भरती 2024 साठी गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा, या प्रश्नपत्रिकेचे पॅटर्न TCS पॅटर्नवर आधारलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही गृहपाल किंवा निरीक्षक या पदांसाठी अप्लाय केला असेल, व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे। कारण बघा, आपण खास करून या पदांसाठी आज प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। लक्षामध्ये घ्या, अत्यंत सोप्या ट्रिक्सने, अत्यंत शॉर्ट ट्रिकनुसार जे आहे बघा, आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचे तुम्हाला योग्य आन्सर काढून दाखवणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला आपल्या अगदी शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर, आता आपल्या चॅनलला सबस्क्राइब तुम्हाला बघा करून घ्यायचं आहे। तर बघा, पहिला प्रश्न बघा हा तुमच्यासाठी आम्ही सोडत आहे। या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे बघा, ते तुम्हाला सर्वांना आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन करायचं बघा। पहिल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा। दुसरा प्रश्न काय आहे, एका संख्येच्या 4/5 पटीतून 3 वजा केले तर वजाबाकी 45 येते, तर ती संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघा विचारलेला आहे। तर बघा, एका संख्येच्या किती 4/5 पटीतून जर 3 वजा केले तर वजाबाकी 45 येते, तर ती संख्या आपल्याला बघा काढायची आहे। या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये धरायचं आहे। तर कशा प्रकारे काढू शकता, तर बघा आता आपण जर संख्या बघा, आपण या ठिकाणी x जर मानली तर बघा x गुणिले हे किती 4/5, ओके। 4/5 पटीतून 3 वजा करत आहात म्हणून वजा 3 वजा जर 3 केले तर आपल्याला वजाबाकी किती 45 येते, म्हणून बरोबर या ठिकाणी 45 घेऊ। आता बघा, या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला काढता येतं, तर बघा 4 गुणिले x जर केलं तर झालं किती 4x छेदामध्ये 5, ओके। 4x छेदामध्ये 5 बरोबर हे 45, आणि आता हे जे मायनस मध्ये 3 आहे या ठिकाणी इकडल्या कडेला येऊन आता हे प्लस मध्ये गेलं। आता बघा बरोबर हे 4, आता बघा हे 5 गुणिले हे 48 आलं, हे 48, आणि हे जे 4 अंशामध्ये आहे छेदामध्ये गेलं। आता बघा आपल्याला या ठिकाणी भागाकार करून घेता येतो। 4 एके 4, 4 एके 4, 4 दोन्ही 8 आलं किती बघा, या ठिकाणी 5 गुणिले 12, 12 पंचे 60 आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर या ठिकाणी आहे बघा 60। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे या ठिकाणी। पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा। तिसरा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 20/22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल, तर त्या संख्या कोणत्या असतील, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20/22 असेल तर त्यांच्या मसावी 17 असेल, तर त्या संख्या कोणत्या असतील, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला। बघा, या प्रश्नाचे योग्य आन्सर आपण कशा प्रकारे काढू शकतो, तर बघा अशा वेळी जे बघा आपल्याला मसावीने गुणोत्तरास गुणून संख्या काढावी लागेल। बघा, मसावीने जे बघा ही जे मसावी आहे, या मसावीने या गुणोत्तराला गुणून आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर काढावं लागेल। तर बघा, आपण सर्वप्रथम या मसावीने 20 ला गुणून घेऊ। 17 गुणिले जर 20 केला आपण तर आला किती 17 दोन्ही 34, हे 0 तसं समोरचं। पुन्हा बघा दुसऱ्या गुणोत्तराला गुणून घेऊ 17 ना, हे 17 गुणिले 22, जर आपण 17 गुणिले 22 केलं तर भेटतं किती बघा आपल्याला या ठिकाणी 374 भेटतं। 374 म्हणजे पहिलं आपलं गुणोत्तर किती 340 व दुसरं 374 आपल्याला या ठिकाणी भेटतं 374, म्हणजे बघा 340 व 374 आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे आहेत। पुढे बघा चौथा प्रश्न बघा। चौथा प्रश्न काय आहे, 2चा घन, 2चा तिसरा घात व 5चा 5वा घात यांचे अंतिम गुणोत्तर किती, असा प्रश्न विचारला। तर 2चा तिसरा घात व 5चा 5वा घात यांचे अंतिम गुणोत्तर किती आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तर बघा सरळ 2चा तिसरा घात व 2चा 5वा घात, तर बघा 4चा जर तिसरा घात म्हणलं तर 4चा घन किती 64। आता आपल्याला 2चा 5वा घात काढायचा म्हणून 2 ला 5 बार गुणून घेऊ। 2 गुणिले 2, आता बघा 5 बार आपल्याला गुणून घेतलं। बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32 या ठिकाणी आपल्याला मिळाले।
तर बघा यांचं गुणोत्तर आता किती भेटते आपल्याला, 32 × 32 आणि 32 दोन्ही 64, म्हणजेच बघा 2:1 प्रमाण जे आहे गुणोत्तराचं आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा आता 5वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. बघा 5वा प्रश्न, एका खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. एका खेळाडूने मित्रांनो एका सामन्यामध्ये 180 धावा काढल्या आहेत, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तर तिसऱ्या सामन्यामध्ये त्याने किती धावा काढल्या, तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर आपण कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकता. तर बघा त्या खेळाडूने बघा पहिल्या सामन्यामध्ये 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 257 काढल्या, किती 257, तर तिसऱ्यामध्ये किती काढले विचारले, तर तिसऱ्यामध्ये बघा आपण x मानू आणि छेदामध्ये यांची एकूण सरासरी किती आहे 1 2 3 म्हणून 3 यांची सरासरी घेऊ. आता बघा या ठिकाणी बरोबर, तर ती बरोबर किती हे 230 घेऊन टाकू, बरोबर हे 230. आता बघा आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे जे आन्सर काढता येतं योग्य आन्सर. तर बघा सरळ जर या दोन्हीची जर आपण बेरीज करून घेऊ बाजूला, 180 प्लस हे 257, हे बघा 7 ला 7, 8 आणि 5 झाले किती 13, 13 हातच्याला 1, हे 2 आणि 1 3, 3 आणि हे 1 हातच्याचा 1 4 झाले किती 237, तर किती 437, हे 437 प्लस हे x जर केलं तर हे प्लस x आलं बरोबर. आता बघा हे 3 ने आपण याला गुणून घेऊ. आता बघा सरळ जर 3 ने याला गुणून घेतलं, 3 1 3, वरी बघा आता 3 2 6, 3 त्रिक 9 आणि हे 0 ला 0 जशास तसं आलं किती 690, 3 2 6, 690 बरोबर 690. तर बघा आता सरळ आपल्याला या ठिकाणी काय काढावं लागेल, तर बरोबर हे 690 जशास तसं घ्या आणि आता हे जे 437 इथं प्लस मध्ये आहे बघा, इकडे जाऊन गेलं किती मायनस मध्ये गेलं, 437 इकडे जाऊन आलं मायनस मध्ये. आता बघा आपल्याला या ठिकाणी जर 690 मधून 437 जर मायनस केलं तर आता आपल्याला या ठिकाणी x ची किंमत किती भेटते, तर 253 भेटते. एकदा तुम्ही वजाबाकी करून बघा, आपला टाइम वाचावा यासाठी मी या ठिकाणी जे वजाबाकी करत नाही, म्हणजेच 253 हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर शेवटचं असणार आहे. पर्याय क्रमांक प्रश्नाचे आपला योग्य आन्सर आहे. पुढे बघा 6वा प्रश्न काय आहे, बघा 6वा प्रश्न, 450 चे 28% प्लस 280 चे 45% बरोबर किती, तर 450 चे 28% प्लस 280 चे 45% किती, तर बघा सरळ 450 घेऊन टाका, 450 ला 450 चे मांडलेला आहे म्हणून गुणिले घ्या, पुन्हा 28% म्हणून 28%, टक्क्यांच्या खाली 100% घ्यायला तुम्हाला विसरू नका. पुढे प्लस आहे म्हणून प्लस घ्या, पुन्हा बघा 280 आहे म्हणून 280 घ्या, पुन्हा चे आहे म्हणून गुणाकार, पुन्हा 45% म्हणून 45%, टक्क्याच्या खाली 100%. आता बघा हा 1 0 कट करा, हा 1 0 कट करा, हा 1 0 कट करा आणि हा 1 0 कट करून टाका. आता बघा 5 2 10, 5 9 45. आता बघा 5 2 10, 5 9 45. बे एक बे किती, बे चौक 8, परत बे चौक 8. आता बघा सरळ इथं 9 गुणिले 14 प्लस 14 गुणिले 9 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. तर बघा 14 गुणिले जर 9 केलं, 14 9 किती, तर 14 9 बघा 126 आहे, 14 9 126 प्लस पुढे 14 9 126, जर 126 जर आपण प्लस केलं तर झालं किती 252. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा 252. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा अशा ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न वगैरे विचारला तर तुमचा टाइम वगैरे वाचावा यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाढे पाठ करणं बघा अत्यंत आवश्यक आहे. बघा पाढे तुम्हाला जवळपास
30 पर्यंत तुम्हाला पाढे बघा तोंड पाठ असणं महत्वाचं आहे या ठिकाणी प्रश्न सोडण्यासाठी। पुढे बघा 7वा प्रश्न कशा प्रकारचा आहे। तर बघा हा शेवटचा प्रश्न आहे तुमचा। एका रकमेचे दर शेकडा दराने 10 दराने एका वर्षाचे 3630 रुपये व्याज होते, तर मुद्दल किती आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तर बघा तुम्हाला या ठिकाणी सूत्रानुसार जे आहे बघा गणित सोडावं लागेल। तर ते सूत्र आहे बघा, सूत्र तुम्ही पाठ करून घ्या। तर मुद्दल आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर बघा मुद्दल बरोबर सरळ व्याज, मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणाकारामध्ये याच्या 100 छेदामध्ये मुदत गुणिले दर, छेदामध्ये मुदत गुणिले दर, हे बघा याचे सूत्र आहे। या सूत्रानुसार जे आपण हे प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आपण काढू शकतो। तर बघा सूत्र तुम्ही पाठ करून घ्या। आता बघा आपण कशा प्रकारे योग्य आन्सर काढू शकतो। तर मुद्दल बरोबर या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज किती आहे बघा, तर 3630 हे आपले सरळ व्याज आहे, गुणाकारामध्ये हे 100। इथं मुदत किती आहे, तर बघा मुदत बघा या ठिकाणी किती, तर एका वर्षाची मुदत आहे म्हणून 1 घ्या, आणि गुणाकारामध्ये दर किती आहे, तर दर आहे बघा 10% म्हणून 10% दर। सरळ बघा आता 10 × 10 10 10 100। तर बघा या ठिकाणी आता आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर काय निघते, तर सरळ आता 3630 गुणिले 10 कर जशी मित्रांनो, सरळ हे 3630 घेऊन टाका आणि या 10 वरच्या 0 1 कॅन्सल करून हे 10 0 जसे असतं तसं इथं लावून टाका। झालं किती, 36300 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी असणार आहे। या होत्या आपल्या शेवटच्या प्रश्नाचे योग्य आन्सर। तर बघा हे होते आपले आजचे 7 प्रश्न जे की TCS पॅटर्नने विचारलेले प्रश्न आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचे जर काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, मी त्या सुद्धा प्रश्नाचे तुमच्या निवारण करण्याचा अवश्य प्रयत्न करू। आणि तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला लाईक करा, शेअर करा, नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू परत अशा काही व्हिडिओ सोबत, तोपर्यंत पाहत राहा आपला आवडते YouTube चॅनल। धन्यवाद।